अमरावती जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधी जिल्हा प्रशासनामार्फत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले। या निवेदनात सन 2024 मध्ये नायब तहसीलदाराच्या माध्यमातून देण्यात आलेले जन्मदाखले रद्द करू नयेत अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। हे निवेदन कोणा जातीचं, कोणा धर्माचं, कोणा पक्षाचं नाही आहे। हे सर्व देशातील सर्व प्रकारचे सर्व लोक, सर्व जाती धर्माचे लोक आहेत, सर्व पक्षीय लोक आहेत। कारण नगरपालिकेने हे 270 जे दाखले दिलेत, हे 270 दाखले दिले हे काहीतरी आधारावर दिले ना, काहीतरी रेकॉर्ड म्हणून दिले ना, आणि रेकॉर्ड असून आधारावर दिले। त्याच्यानंतर एखाद्या नेत्याने यायचं कलेक्टर ऑफिसले या आणि EDO कोर्टले आणि त्याने मागितलं हे पाकिस्तानी आहे, हे बांगलादेशी आहेत, आणि त्याच्या अशा बोलण्यावर त्या नगरपालिकेने ते प्रत्येकाच्या घरी जाऊन आणायचे परत। ते आमचं चूक झालं, ते चुकीचं भेटलं, चुकीची नोंद झाली येत नाही, ते परत आणा। म्हणजे काही लोकांना परत आणायला लावलं, स्वतः नगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी फिरलेत आणि ते परत घेतलं, हे तर बरोबर नाही ना। निवेदनात नमूद केले आहे की न्यायालयाचा अधिकार काढून तहसीलदारांना जन्मदाखले देण्याचा अधिकार देण्यात आला होता। तहसीलदारांनी नायब तहसीलदारामार्फत शासनाच्या नियमाचे पालन करून सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर गरजू नागरिकांना जन्मदाखले दिले होते। विशेष म्हणजे अनेकांचे जन्म घरी झाल्याने नगर परिषदेच्या नोंदीत त्यांची नोंदच नव्हती, त्यामुळे जन्मदाखला मिळवण्याचा हा एकमेव मार्ग त्यांच्यासाठी उपलब्ध होता। मात्र माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या दाखल्यावर आक्षेप घेत हे दाखले घेणारे नागरिक रोहिंग्या व बांगलादेशी असल्याचा आरोप केला। त्यांच्या या आरोपामुळे जिल्हा प्रशासनासह शासकीय यंत्रणेवर मोठा ताण आला आहे। जन्म दाखले रद्द किए नगरपालिका में, एक तो 1970 से पहले मतलब 1970, 69, 68, 50, 40, 1940 रिकॉर्ड ही नहीं है, नष्ट हुए हुए है। तो वो जब भी जाता है जो वहाँ पर आदमी, उसको बोलते हैं यहाँ रिकॉर्ड है नहीं, उसको तहसील में भेजते। बाद में तहसील में से उसने जब जन्म दाखला बना लिया, पूरे कागजात दिए, जब तहसील वालों ने, कर्मचारियों ने जब उनको दाखला दे चुके जन्म दाखला, उसके बाद एक आदमी कलेक्टर ऑफिस में एक दिन आता है और उनको बांग्लादेशी बताकर रद्द किया जाता है। ये कहाँ का इंसाफ है? इसमें कई शिक्षा के बच्चे हैं, उनका नुकसान हो रहा है। तो मेरी सरकार से ये अपील है कि ये ढोंग नष्ट किया जाए। जिल्हाधिकारी यांनी SRT कमिटी नेमून चौकशी केली आणि दाखले घेणाऱ्या नागरिकांची कागदपत्रे तपासली। चौकशीत कोणताही नागरिक रोहिंग्या किंवा बांगलादेशी नसल्याचे स्पष्ट झाले आहे। तरीही शासनाने जन्मदाखले रद्द केल्याने नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। नागरिकांनी रोष व्यक्त करत विचारलं, देशाचे नागरिक असताना आम्हाला त्रास देणारे किरीट सोमय्या कोण? शासकीय योजनांसाठी जन्मदाखला आवश्यक असल्याने रद्द झालेल्या दाखल्यामुळे अनेकांना योजना मिळत नाही, त्यामुळे नागरिकांनी न्यायालयाकडून दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। या निवेदनात माजी नगरसेवक चंद्रकांत तिवारी, ज्येष्ठ शिवसैनिक विनायक गुल्हाने, समाजसेवक शेख इम्रान, संदीप पाटील जळमकर, माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांच्यासह विविध जाती धर्मातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हिंदू मुस्लिम कमिटी सदस्यांनीही यात सहभाग घेतला। निवेदनाची प्रत महाराष्ट्रातील सर्व मंत्री, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शरद पवार आणि अन्य नेत्यांना पाठवण्यात आली आहे। काय कारण आहे? ज्या अर्थी एक दिवस तो किरीट सोमय्या येतो आणि कलेक्टर साहेबाला म्हणतो की बा हे जे आहेत हे दाखले, ते रोहिंग्याचे दाखले, हे दुसऱ्या देशातून लोक आलेले आहेत, यांना दाखले देण्यात आलेले आहेत, हे सर्व दाखले रद्द करा। शासन एवढं घाबरण्यासाठी येतो, तो काही तसातच अख्ख्या महाराष्ट्रातले किंवा जिल्ह्यातले आमच्या ते सर्व जन्माचे दाखले स्टॉप होऊन जातात। मग त्याच हिशोबाने हे यंत्रणा पुढचं पाऊल का बरं करत नाहीत, का बरं टाकत नाहीत, त्याच्यावर का बरं कारवाई करत नाहीत? कारवाई म्हणजे जर ते खरोखर ते जर लोक ह्या देशात एवढ्या वर्षापासून राहत असतील किंवा नसन राहत, हे पडताळणी करणं हे शासनाचं काम आहे। मग त्याला विलंब का? त्या लोकांना एवढ्या वर्षापासून ते राहत आहेत, त्याला दाखले देत आहेत, मग यांच्यात चुकी कोणाची आहे? शासनाचीच आहे। मग ह्या विषय जो आहे, ह्या विषयाकडे गांभीर्याने शासनाने लक्ष देऊन, तो जो किरीट सोमय्या आहे तो काय मंत्री आहे की कोणत्या शासनाचा तो एखादा अधिकारी आहे?
पण त्या हिशोबाने त्या लोकांच्या म्हटल्यानं एवढा देशात परिवर्तन होतो, एवढ्या राज्यात परिवर्तन होतो, तर मग तेवढं कास्तकारासाठी सुद्धा परिवर्तन व्हायला पाहिजे। इथं कास्तकार रोज आत्महत्या करते, लाखो कास्तकारांनी आज इथं आत्महत्या केलेली आहे। त्यासाठी शासन गंभीर नाही आहे। एका व्यक्तीसाठी शासन गंभीर असू शकते, पण शेतकऱ्यासाठी एवढं शासन का बरं तत्पर योजना करत नाही? विदर्भ सिटी न्यूज